केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात एक असं विधान केलंय ज्यामुळे एनडीएत फूट पडल्याचं दिसतंय। एकीकडे त्यांनी एनडीए मध्ये असलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या एनसीपीला आरसा दाखवत म्हटलं की लवकरच भाजपा या लोकांपासून आपली सुटका करून घे आणि एकट्याने सरकार स्थापन करेल। त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय की भाजपा आपल्या सहकार्यांना धोका देण्याच्या तयारीत आहे का? हा प्रश्न आता एनडीए मधूनच विचारला जातोय। तसेच विरोधी पक्ष देखील विचारतात आहे की अमित शहा यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय आहे? भाजपा सोबत जाणारा कोणी संपेल का? तर नेमका अमित शहा यांनी काय म्हटलं ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे? आपण याच मुद्द्यावर चर्चा करूया। नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते। निवडणूक आयोगाने आधी स्पष्ट केलं की 10 दिवसात महाराष्ट्रात निवडणुकांची घोषणा होईल। अशा परिस्थितीत शहांचा हा दौरा निवडणुकांच्या तयारीशी संबंधित होता। शहा यांनी आपल्या दौऱ्यात मुंबई, ठाणे, कोकणसह इतर भागातीलही कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि आढावा बैठक घेतली। त्यामुळे अमित शहा यांनी विधानसभेच्या निवडणुकीत विजयाचा दावा करत असं म्हटलंय की भाजपा महाराष्ट्रात आत्मनिर्भर बनेल आणि 2029 मध्ये एकट्याने पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल। अमित शहा यांच्या या विधानामुळे एनडीए मध्येच खळबळ माजली आहे। प्रश्न उपस्थित होतात आहे की विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आपले सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना धोका देण्याच्या तयारीत आहे का? शिंदे आणि पवार मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहत आहेत। शिवसेना नेते तर खुलेआम दावा करतात की भाजपा हायकमांडने वचन दिलंय की महायुतीचं सरकार बनेल आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील। तर अजित पवार देखील वारंवार मुख्यमंत्री पदासाठी दावा करतात आहे। मात्र शहा यांच्या विधानामुळे एनसीपी आणि शिवसेना दोघेही अस्वस्थ आहे, कारण शहा यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मुख्यमंत्री भाजपाकडूनच होईल आणि एकट्याने सरकार बनवू। मुख्यमंत्री पद सोडाच, अजित पवार आणि शिंदेंकडे उपमुख्यमंत्री पद सुद्धा राहणार नाही। तर पहिला प्रश्न असा उपस्थित होतो की जर महाराष्ट्रात एनडीएची निवडणूक जिंकली आणि ज्यांची शक्यता ज्याची खूप कमी आहे तरी देखील एनडीएला बहुमत मिळालं तर भाजपा आपला मुख्यमंत्रीपद सहकारी पक्षांना देईल का? भाजपा नेते तर आधीपासूनच दावा करतात आहे की यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील। आम्ही मुख्यमंत्री पद सोडणार नाही। तर महाराष्ट्रात विविध चर्चा सुरू आहेत आणि भाजपा आणि शहा यांच्या विधानाचा अर्थ काढला जातोय। तुम्हाला याबाबत काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आजच्यासाठी एवढेच, परत भेटू एका नव्या विषयासोबत। तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।